Hello guys, welcome to our YouTube channel Yogit Biology. Myself Mr. Vayatuke, Assistant Professor of Swami Vivekananda Junior College of Science, Sirsundi. Last lecture we have discussed in the first chapter of Living World, part number 2, Herbarium. Now next point is the botanical garden, zoological parks, biodiversity park. But let's see the herbarium. Overlook just herbarium. You can see the image is the herbarium. Already I will discuss in herbarium in last lecture. So just see, the word is herbarium is plural herbaria. Was can be the Piton the Thornifort in the book Elements. The art of herbarium, first initiated by Italian taxonomist Luca Gaini. Then herbaria are effective tools in taxonomic studies. म्हणजे जसं की आपण बघितलं तर लास्ट लेक्चरला हा हर्बेरियम नावाचा वर्ड जो आहे हा प्लुरलमध्ये काय आणि सिंग्युलरमध्ये काय असतो किंवा हा वर्ड कोणी शोधून काढलेला आहे किंवा कोणत्या बुकमधून, तर ते आपण बघितलेलं आहे पिटॉन डी थॉर्निफोर्ड. आणि हे जे हर्बेरियम आर्ट जे आहे, ही जी कला आहे ही पहिल्यांदा कोणी त्या ठिकाणी तयार केली होती हर्बेरियमची, तर ते म्हणजे डॉक्टर लुका गैनी. आणि हे जे आहे ते काय, तर इटालियन टॅक्झॉनॉमिस्ट. हर्बेरिया हा जो आहे एक महत्त्वाचं साधन आहे कशामध्ये, टॅक्झॉनॉमिक स्टडीसाठी. Herbarium is essentially a dried plant specimen that fresh treated mounted standard size seed in order to preserve it. म्हणजे एक स्टँडर्ड साईज हार्बेरियम जर बनवायचा असेल तर ते हार्बेरियमसाठी आपल्याला काय पाहिजे, अ ड्राईड प्लांट स्पेसिमन. मग ते प्लांट कलेक्ट केल्यापासून त्याला ड्राय करेपर्यंत आणि त्यानंतर त्याला फ्रेश ट्रीटेड आणि माउंटेड करायचं. मग कशावर, तर ते म्हणजे एका स्टँडर्ड साईज हार्बेरियम शीटवर, आणि त्यानंतरच ते त्या ठिकाणी प्रिझर्व करायचं. मग त्याला डेट टाकायची, कलेक्शनचे क्लासिफिकेशन टाकायचे डिटेलमध्ये, इकॉलॉजिकल पिक्युलॅरिटीज जे असतील त्या प्लांटविषयी जे काही कॅरेक्टर असतील ते मेन्शन करायचे. त्यानंतर त्यांचं रेकॉर्ड ठेवायचं त्या शीटवर. आणि त्यानंतर लोकल नेम त्या प्लांटचं काय आहे किंवा ते कलेक्टर म्हणजे ज्यांनी ते प्लांट कलेक्ट केलेलं आहे त्यांचं नावसुद्धा त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आणि मग ती इन्फॉर्मेशन जी आहे ती कुठे राईट करायची असते, त्या हार्बेरियम शीटच्या लोअर साईडला त्या ठिकाणी कॉर्नर असतो, त्या कॉर्नरमध्ये ती त्या ठिकाणी राईट करायची असते. आणि त्याला आपण काय म्हणतो, लेबलिंग. म्हणजे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तर तो म्हणजे काय, बॉटॅनिकल गार्डन्स. बॉटॅनिकल गार्डन्स आर दी प्लेसेस वेअर प्लांट ऑफ डिफरंट व्हरायटीज कलेक्टेड फ्रॉम दी डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड आर ग्रोन इन अ सायंटिफिक अँड सिस्टमॅटिक इन अ इन व्हिवो मॅनर. म्हणजे त्या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन्स, आता आपण गार्डन्स बघतो त्या ठिकाणी बॉटॅनिकल आहेत की नाही हे आपल्यावर बघायचं असतं. आपण साधारणतः फक्त फुलांची वगैरे झाडं बघतो नाही का. मग हे जे काही बॉटॅनिकल गार्डन आहे हा एक प्लेस असतो, त्या प्लेसमध्ये त्यांनी डिफरंट टाईप्स ऑफ प्लांटच्या व्हरायटीज ज्या असतात त्या डिफरंट टाईप ऑफ स्टेट्स कंट्रीजमधून त्यांनी त्या ठिकाणी वर्ल्डमधून ते कलेक्ट केलेले असतात. आणि त्या ठिकाणी त्यांचं सायंटिफिक पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांचं त्या ठिकाणी कलेक्शन केलेलं असतं. असंच एक एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये जे काही बॉटॅनिकल गार्डन आहे त्या ठिकाणी एक एक्झाम्पल आहे प्लांटचं, तर ते म्हणजे आपलं पाम नावाचे जे काही प्लांट्स आहेत पाम, तर त्या पामचे 130 जे काही जिनस आहेत ते पूर्ण वर्ल्डमध्ये आहेत. त्यापैकी 110 जिनस त्यांनी त्यांच्या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये कल्टिवेशन केलेले आहे. म्हणजे बघा, पूर्ण वर्ल्डमध्ये 130 आहेत आणि त्या 130पैकी आपल्याला 110 ज्या आहेत त्या तिथल्या युनिव्हर्सिटीच्या बॉटॅनिकल गार्डन्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच याला काय म्हणतात, कलेक्शन ऑफ दी डिफरंट पार्ट्स ऑफ दी वर्ल्ड इन अ डिफरंट व्हरायटीज. प्लांट्स आर लेबल, आणि त्या प्लांट्सला त्या ठिकाणी काय करून ठेवलेलं आहे, लेबल करून ठेवलं. दी लेबल बोर्ड शो दी सायंटिफिक ॲज वेल ॲज कॉमन नेम ऑफ दॅट दी प्लांट. म्हणजे त्या प्लांटला आपण जे काही लेबलिंग करतो आहे त्याच ठिकाणी आपल्याला त्या प्लांटचं सायंटिफिक नावसुद्धा लिहायचं आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जे काही लोकल नेमिंग जे आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी राईट करायचं आहे. मग या ठिकाणी तुम्ही बघू शकता डायग्राममध्ये बॉटॅनिकल गार्डन्स ऑफ कोलकाता, आणि त्यानंतर 255 इयर्स ऑफ ओल्ड बनियान ट्री, म्हणजे त्या ठिकाणी वडाचं झाड आहे आणि ते कमीत कमी किती वर्षांचं आहे, 255 वर्षांचं त्या ठिकाणी ते बनियान ट्री आपल्याला बघायला मिळतं आहे. बघा त्या ठिकाणी बोर्ड पण दिलेला आहे, त्या बोर्डवर त्याविषयी माहिती पण दिलेली आहे आणि ते प्लांट त्या ठिकाणी आपल्याला बघायलासुद्धा मिळतं. हे आहेत बॉटॅनिकल गार्डनचे फायदे. मग काही सायंटिस्ट जे आहेत त्यांच्याविषयी आपण जरा जाणून घेऊया. 1543 फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन of the world was established by the Italian professor also Luca Gaini AD 1490 to 1556 at Pisa, इटली. म्हणजे जे काही पहिल्यांदा ज्यांनी हार्बेरियम शीट
आर्ट त्या ठिकाणी तयार केलेलं होतं ते म्हणजेच इटालियन प्रोफेसर म्हणजेच लुका गेनी, आणि त्यांनीच फर्स्ट बॉटॅनिकल गार्डनसुद्धा जे आहे त्या ठिकाणी तयार केलं, एस्टॅब्लिश केलं. तर ते म्हणजे पिसा नावाचं जे काही सिटी आहे इटलीमध्ये, त्या ठिकाणी त्यांनी ते तयार केलेलं आहे फर्स्ट बॉटॅनिकल गार्डन. आणि फर्स्ट हार्बेरियम शीटसुद्धा त्यांनीच प्रिपेअर केलेलं आहे. बॉटॅनिकल गार्डन्स ॲट ए क्यू इन इंग्लंड इज नोन फॉर द लार्जेस्ट कलेक्शन of more than 30,000 specimens, preserved plants and more than 7 million herbaria. म्हणजे सर्वात मोठं बॉटॅनिकल गार्डन जे आहे इंग्लंडमध्ये, क्यू इन इंग्लंडमध्ये, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कलेक्शन म्हणजे किती, लार्जेस्ट कलेक्शन आहे 30,000 स्पेसिमन्स प्रिझर्व प्लांटच्या त्या ठिकाणी आहेत, आणि मोर दॅन 7 मिलियन हार्बेरिया त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. 7 मिलियन. Then the conservation of biodiversity. Biodiversity is the degree of variation of life forms in an ecosystem. Conservation of biodiversity. Biodiversity म्हणजे काय, तर आता आपलं जे काही जैवविविधता आहे तिचं संरक्षण करणं आपलं काम आहे, आणि तेच म्हणजेच काय, कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. आपण एकीकडे म्हणतो आपल्याला संरक्षण करायचं आहे, आणि दुसरीकडे आपण झाडांची कत्तल करतो, प्राण्यांची हत्या करतो, नाही का. यामुळे आपली इकोसिस्टीम त्या ठिकाणी स्टेबल राहत नाही. पण आपलं काय आहे, रोल आहे कन्झर्वेशन ऑफ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी इज इसेन्शियल टू मेंटेन इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी. बायोडायव्हर्सिटी ती गरजेची आहे मेंटेन ठेवणं. कशासाठी, तर इकॉलॉजिकल स्टॅबिलिटी जी आहे ती मेंटेन ठेवण्यासाठी बायोडायव्हर्सिटी आपल्याला इसेन्शियल आहे. द एक्सटेंट ऑफ द कॉम्प्लेक्सिटी अँड डेन्सिटी ऑफ बायोडायव्हर्सिटी कॅन बी रिगार्डेड ॲट अ मेजर्ड हेल्थ ऑफ द इकोसिस्टीम. Then the population exploitation and over-exploitation of the resources has resulted in a loss of biodiversity at an alarming rate. म्हणजे त्या ठिकाणी काय, पॉप्युलेशन जर इन्क्रीज झालं, जास्तीत जास्त इन्क्रीज झालं, त्या ठिकाणी रिसोर्सेस काय होतात, कमी पडतात. रिसोर्सेस कमी पडले म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, बायोडायव्हर्सिटी त्या ठिकाणी लॉस होते. आता आपण बघतोय त्या ठिकाणी शेअर सिटीमध्ये काय होतं आहे, तर पॉप्युलेशन इन्क्रीज होतं आहे. पॉप्युलेशन इन्क्रीज होतं आहे म्हणजे काय, जे काही आपले झाडं असतील, फॉरेस्ट असतील, त्यांची त्या ठिकाणी काय होते, कत्तल होते. त्यामुळे त्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी काय होते, अनस्टेबल. देन दी कन्झर्वेशन इन्व्हॉल्व्स अटेम्प्टिंग टू शो दी डाऊन स्टॉप ऑर इव्हन रिव्हर्स इन दी लॉस दी नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम. दिस इज नोन ॲज दी इन सिटू कन्झर्वेशन. मग त्या ठिकाणी कन्झर्वेशनमध्ये काही इन्व्हॉल्व्सेस आहेत बघा. मग स्टॉप ऑर इव्हन रिव्हर्स, लॉस इन द नॅचरल हॅबिटॅट ऑफ ऑर्गॅनिझम, म्हणजे त्या ठिकाणी कन्झर्वेशन करायचं आहे, स्लो डाऊन, स्टॉपमध्ये, आणि त्यांचं जे काही नॅचरल हॅबिटॅट आहे, म्हणजे एखादा प्लांट ॲनिमल असेल किंवा एखादं प्लांट असेल, ते प्लांट आपल्याकडे कल्टिवेट करायचं, पण त्याचं तिथलं जे काही वास्तव्य आहे, नॅचरल हॅबिटॅट जे आहे, ते आपण कुठल्याही प्रकारचा लॉस न होऊ देता इकडे त्याचं ॲज इट इज प्रोटेक्शन आणि संरक्षण आणि कन्झर्वेशन जर करायचं असेल, त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, इन सिटू कन्झर्वेशन. Then the biodiversity helps in the maintain stability in an ecosystem. Then the loss of one variety of organism can affect entire ecosystem. म्हणजे बायोडायव्हर्सिटी जी आहे ती इकोसिस्टीमची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे, मदत करते. पण त्यापैकी एखादी व्हरायटीचा जर त्या ठिकाणी लॉस झाला तर त्या ठिकाणी त्याचा इफेक्ट कशावर होतो, एंटायर देअर इको. नेक्स्ट पार्ट इज अ पार्ट नंबर 3, म्युझियम, झुलॉजिकल अँड बायोलॉजिकल पार्क अँड की. जे आपण आतापर्यंत बघितलं की त्या ठिकाणी आपण बॉटनिकल गार्डन्स बघितले आहे, बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन बघितले. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, म्युझियम, झुलॉजिकल, बायोलॉजिकल पार्क्स असतील, की असेल, ते आपण या ठिकाणी बघणार. आता म्युझियम म्हणजेच काय, जे काही अन्सेस्टरी असतील त्यांचे जे काही अवशेष असेल ते आपण ॲज इट इज स्टोअर करून ठेवतो आहे जनरेशन टू जनरेशन, म्हणजेच काय म्युझियममध्ये. Museums are the place where the collections of the preserved plant and animal specimens are kept. म्युझियम्समध्येच काय असतं, एक प्लेस असतो ज्याच्यामध्ये की आपण प्लांट्स आणि ॲनिमलचे जे काही स्पेसिमन्स असतील ते कलेक्ट करून प्रिझर्व करून ठेवतो आहे. प्लांट अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी, त्या ठिकाणी डायग्राम दिलेली, डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता. प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व इन अ फॉर्मॅलिन. आता ते जे काही आपण बघतोय झुलॉजी जर प्रॅक्टिकल्स असतील तर त्यावेळेस आपण बघितलं आहे, हनी बी असेल, त्यानंतर स्नेक असेल, त्यांना आपण त्या ठिकाणी काय करून ठेवतो, स्टोअर करून ठेवतो. प्लांट्स अँड ॲनिमल स्पेसिमन्स मे बी प्रिझर्व्ड इन अ फॉर्मॅलिन 10%, 40% फॉर्मल्डिहाइड इन अ ट्रान्सपरंट जार्स. आपण झुलॉजीचे प्रॅक्टिकल्स आमच्या ज्यावेळेस करायचो त्यावेळेस
त्या ठिकाणी हनीबी असेल, स्नेक्स असतील, स्कॉलिओडॉन असेल, हे त्या ठिकाणी काय केलं जायचे, प्रिझर्व असायचे ट्रान्सपरंट जारमध्ये. मग ते कशामध्ये प्रिझर्व करून ठेवायचे ॲज इट इज राहण्यासाठी, तर फॉर्मेलिन असेल किंवा फॉर्मल्डिहाइड असेल, मग 10 to 40% त्याचं काय असायचं, रेशिओ असायचं. जार्स आर लेबल, आणि त्या जारला एकदा की प्रिझर्व केलं त्या ठिकाणी त्याला लेबलिंग म्हणजे नेमिंग करणं गरजेचं असं आहे. लार्जर ॲनिमल्स लाईक बर्ड्स अँड मॅमल्स आर युजली स्टफ्ड अँड प्रिझर्व. दिस सायन्स इज नोन ॲज दी टॅक्झिडर्मी. म्हणजे लार्जर ॲनिमल्स असतील, बर्ड्स असतील, मॅमल्स असतील, ते युजली काय करायचे, स्टफ करायचे प्रिझर्वसाठी, आणि त्याच प्रोसिजरला काय म्हणायचे, टॅक्झिडर्मी. ओके, इथे तुम्ही डिफाईनही टॅक्झिडर्मी हीच लिहू शकता. देन दी पेसिमन्स इन अ ड्राईड फॉर्म आर ऑल्सो केप्ट इन अ म्युझियम. मग पेसिमन ड्राईड फॉर्ममध्ये जर असतील तर ते काय केलेले असतात, म्युझियममध्ये त्या ठिकाणी केप्ट केलेलं असतं. वी कॅन इवन फाइंड सिस्टमॅटिक कलेक्शन्स ऑफ सेल्स, स्केलेटन्स ऑफ ॲनिमल्स अँड इन्सेक्ट बॉक्सेस इन अ म्युझियम. म्हणजे त्या ठिकाणी सिस्टमॅटिक कलेक्शनमध्ये सेल्स असेल, स्केलेटन असेल, जसे की आपण सांगाडा वगैरे बघतो, ॲनिमल्स असतील, इन्सेक्टचे बॉक्सेस असतील, त्या म्युझियममध्ये. आपल्याही लॅबोरेटरीमध्ये आपण जे काही म्युझियम टाईप म्हणजे जे काही फॉर्मॅलिनमध्ये आपण त्या ठिकाणी क्लासवर्क मटेरियल त्या ठिकाणी आपण स्टोअर केलेलं असतं. दस बायोलॉजिकल म्युझियम्स इन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आर रेफरन्स ऑफ दी बायोडायव्हर्सिटी स्टडीज. म्हणजे जे काही बायोलॉजिकल म्युझियम्स आहेत त्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये ते काय असतात, बायोडायव्हर्सिटी स्टडीसाठी अतिशय उपयुक्त असतात. नेक्स्ट, झूलॉजिकल पार्क्स. Zoological parks are generally known as a zoo is a place of interest for the common man. म्हणजे झूलॉजिकल पार्क जे जनरली ते कसला पार्ट आहे, झूचा पार्ट आहे, प्राण्यांचा पार्ट आहे, फक्त ते कशावर डिपेंड आहे, कॉमन मॅनच्या इंटरेस्टवर. तुम्ही झूलॉजिकल पार्क्स वगैरे कुठे असेल तर बघू शकता. इन अ झू वाईल्ड ॲनिमल्स आर केप्ट इन कॅप्टिव्हिटी. देअर आर प्रोटेक्टेड अँड केअर इज टेकन टू प्रोव्हाइड कंडिशन सिमिलर टू देअर नॅचरल हॅबिटॅट कॉल्ड ॲज दी एक्सिटू कन्झर्वेशन. म्हणजे आता त्या ठिकाणी झूलॉजिकल पार्क्समध्येच काय तर प्राणी संग्रहालयामध्ये आपण झाडांचं थोडी संग्रहालय करणार आहे, माणसांचं थोडीच करणार आहोत, नाही का. त्या ठिकाणी प्राण्यांचं संरक्षण आणि संग्रहालयामध्ये आपण त्यांचं जतन करत असतो. मग परंतु त्या ठिकाणी प्राण्यांना जरी संग्रहालयामध्ये ठेवलं म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काय भाजीपोळी लागणार नाहीत किंवा त्यांना तिथे काय कॉट वगैरे लागणार नाही. त्यासाठी त्यांना काय पाहिजे, त्यांचं नॅचरल हॅबिटॅट, ते जिथे होते तिथे त्यांचं जसं वास्तव्य होतं तसं इथे त्यांना प्रोव्हाइड करून द्यायचं असतं. त्यावेळेस त्या प्रोसिजरला आपण काय म्हणतो, एक्सिटू कन्झर्वेशन. इन अ झू अ नॅचरलिस्ट कॅन स्टडी फूड हॅबिट्स अँड बिहेवियर ऑफ दी ॲनिमल. मग त्या झूमध्ये नॅचरलिस्ट जे असतात ते स्टडी करतात त्या ॲनिमलचं बिहेवियर कसं असेल, त्यांचं फूड हॅबिट काय असेल, त्यांचं म्हणजे अन्न कशा पद्धतीने त्यांचं असतं, किती काय, ह्याचा सर्व स्टडी जो आहे तिथले झूमध्ये जे काही नॅचरलिस्ट असतात, सायंटिस्ट असतात ते करत असतात. फ्लोरा, मॅन्युअल्स, मोनोग्राफ्स अँड कॅटलॉग आर सम अदर टूल्स ऑफ दी मेंटेनिंग बायोडायव्हर्सिटी स्टडी रेकॉर्ड्स ऑर देन म्हणजे फ्लोरा असेल, नंतर मॅन्युअल्स असतील, मोनोग्राफ्स असतील किंवा कॅटलॉग असतील, हा ज्या काही टूल्स आहेत म्हणजे जसं की हार्वेरियम आहे तसेच हे सिमिलर टूल्स आहेत. आणि हे त्या ठिकाणी काय करत असतात, बायोडायव्हर्सिटीचे जे काही रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्या ठिकाणी मेंटेन करत असतात. देन फ्लोरा इज अ प्लांट लाईफ ऑकरिंग इन अ पर्टिक्युलर एरिया ऑन दी टाईम. म्हणजे जे काही फ्लोरा आहे, फ्लोरा तर काय आहे तर ते प्लांटची लाईफ ऑकरी आहे, म्हणजे एका पर्टिक्युलर एरियामध्ये त्या टायमिंगला किती प्लांट्स आहेत, कोणत्या आहेत, कोणते जीनस आहेत, फॅमिली कोणत्या आहेत, स्पीसीज कोणकोणत्या आहेत, हे सर्व रेकॉर्ड त्या फ्लोरामध्ये मेंटेन केलेलं असतं. एक्झाम्पल म्हणजे फ्लोरा ऑफ महाराष्ट्र, फ्लोरा ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट, नाही का, हे सगळे त्या ठिकाणी फ्लोरा आहे. Then a monograph describes any one selected biological group, whereas a manual provides information keys about identification of specimens found in a पर्टिक्युलर एरिया. जे काही मोनोग्राफ्स असतील ते डिस्क्राईब करतात कुठल्याही एका सिलेक्टेड बायोलॉजिकल ग्रुपवर, आणि त्याचे मॅन्युअल्स त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. मग ते कीनुसार म्हणजे की त्या ठिकाणी काय करते, त्या पेशीचं आयडेंटिफिकेशन करते आणि फाउंड म्हणजे कुठल्या पर्टिक्युलर एरियामध्ये ती दिसून येते. देन दी बायोडायव्हर्सिटी पार्क. इट इज अन ecological assemblage of species that form the self-sustaining communities on degradable and barren landscape. म्हणजे जे काही बायोडायव्हर्सिटी पार्ट्स आहेत ते स्पेसीज जे आहेत सेल्फ सस्टेनिंग कम्युनिटीज, म्हणजेच कुठे ऑन दी डिग्रेडेड अँड बॅरन लँडस्केप, म्हणजे जे काही वाया जाणारे असेल किंवा बंजर जमीन असेल त्या ठिकाणी. देन दी एक्झाम्पल लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क, गुरेघर, महाबळेश्वर. म्हणजे त्या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं महाबळेश्वरमध्ये गुरेघर म्हणून स्पॉट आहे, तिथे लेट उत्तमराव पाटील बायोडायव्हर्सिटी पार्क आहे. दिस पार्क इज दी बेस्ट मॉडेल फॉर दी कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज इन अर्बन
लँडस्केप म्हणजे ते एक कन्झर्वेशन ऑफ नॅचरल हेरिटेज आहे अर्बन लँडस्केपवर, त्याचं एक बेस्ट मॉडेल आहे. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इज हेल्पफुल इन अंडरस्टँडिंग दी इंटर रिलेशन. सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन जे आहे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं ते हेल्पफुल आहे कशासाठी, अंडरस्टँडिंग दी त्यांच्यामध्ये जे काही इंटर रिलेशन्स आहेत त्यासाठी. इन ऑर्डर टू अंडरस्टँड इंटर रिलेशन्स बिटवीन ऑर्गॅनिझम अँड मेंटेन हार्मोनी ऑन दी प्लॅनेट अर्थ. देन दी No, this scientist, Dr. S.P. Agarkar, one of the leading botanists of India. Dr. S.P. Agarkar was born in November 1884 in मालवण, महाराष्ट्र. महाराष्ट्रामधील जे काही मालवण बीच आहे, कोकणपट्टी जी आहे राधानगरी वगैरे त्या साईडला, त्या ठिकाणी नोव्हेंबर 1884 डॉक्टर एस पी आगरकर यांचा जन्म झालेला होता. आणि डॉक्टर एस पी आगरकर त्यावेळेचे एक लिडिंग बॉटनिस्ट होते. ही एक्सप्लोर्ड बायोडायव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न घाट्स, आणि त्यांनी त्या ठिकाणी वेस्टर्न घाटची जी काही बायोडायव्हर्सिटी ती फुल ऑन स्टडी केली. वेअर ही कम अक्रॉस दी पेसेस ऑफ फ्रेश वॉटर जेलीफिश. आणि तिकडे मालवण बीचला वगैरे तुम्ही जर बघितलं त्या ठिकाणी जे काही पूर्ण समुद्र सपाटी आहे, त्यानंतर बीचेस आहेत नाही का, राधानगरी, कणकवली हे जे काही बीच आहेत, मालवण बीच, त्या ठिकाणी त्यांनी फ्रेश वॉटर जेलीफिश त्या ठिकाणी केले. फाउंड इन, मग ती जी काही फ्रेश वॉटर जेलीफिश आहे विच वॉज अंटिल देन ओनली नोन दी फाउंड इन आफ्रिका. आणि ती जी फ्रेश वॉटर जेलीफिश होती ती कुठे दिसून यायची, आढळून यायची, तर कुठे होती, तर ती म्हणजे आफ्रिका. दीज फाइंडिंग्स वेअर पब्लिश इन अ सायंटिफिक जर्नल नेचर इन 1912. आणि त्यांनी जे काही फाइंड आउट केलं फ्रेश वॉटर जेलीफिश ते पब्लिश केलं सायंटिफिक जर्नलमध्ये, कधी तर 1912 पण ते सायंटिफिक जर्नल कोणतं होतं, नेचर. Then the Dr. Anandale, the superintendent of the Indian Museum in Kolkata, helped in a Dr. Agarkar in his further adventures to the collect, preserve and conduct microscopic examination of animal and plant specimens. मग डॉक्टर आनंदळे जे होते हे इंडियन म्युझियम जे होतं कोलकाताचं त्याचे सुपरिटेंडंट होते. आणि त्यांनी डॉक्टर आगरकर यांना अजून जे काही फर्दर स्टडीसाठी म्हणजे कलेक्शन असेल, प्रिझर्वेशन, मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन असतील ॲनिमल्स आणि प्लांट स्पेसिमनसाठी, त्यासाठी डॉक्टर आनंदले यांनी डॉक्टर आगरकर यांना मदत केली. आणि मग त्यावरून दी इन्स्टिट्यूट ARI पुणे हॅज बीन नेम आफ्टर हिज नेम. मग डॉक्टर आगरकर यांच्यावरून त्यांचं पुण्यातलं जे काही इन्स्टिट्यूट आहे ARI म्हणजे आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, त्यावरून त्यांचा नेहमी देण्यात आला. नेक्स्ट पॉईंट जो आहे तो की इज अ टॅक्झॉनॉमिकल एड यूज फॉर द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. की एक आहे तर टॅक्झॉनॉमिकल एड आहे प्लांटच्या क्लासिफिकेशनसाठी, आयडेंटिफिकेशनसाठी, ॲनिमलच्या आयडेंटिफिकेशनसाठी ती त्या ठिकाणी मदत करते. दी की आर दी बेस ऑन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. कीसुद्धा कशाच्या बेसवर आपण आयडेंटिफिकेशन करतो, त्या प्लांटच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर जे आहेत त्यांच्या आधारावर. वन ऑफ दी कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर गेट्स ॲक्सेप्टेड अँड अदर इज अ रिजेक्टेड. त्या प्लांटचं एक कॅरेक्टर ॲक्सेप्ट केलं तर दुसरं कॅरेक्टर त्या ठिकाणी आपण काय करत असतो, रिजेक्ट करत असतो. दी स्टेटमेंट इज कॉल्ड ॲज दी लीड. आणि त्या स्टेटमेंटला आपण काय म्हणत असतो, कीमध्ये लीड, म्हणजे ही लीड वापरून आपण हिच्या पुढे जाऊ शकतो. देन दी नॉर्मली कीज आर दी ॲनालिटिकल इन अ नेचर. आणि की ज्या आहेत त्या काय आहेत, नॉर्मली इन अ ॲनालिटिकल इन अ नेचर. कीमध्ये 2 प्रकार आहेत, एक ब्रॅकेटेड की, इंडेंटेड की, रिप्रोडक्टिव्ह की अँड व्हेजिटेटिव्ह की आपण त्या ठिकाणी बघतो आहोत. परंतु तुम्हाला कीमध्ये एवढंच, मला वाटतं तुम्हाला आत्ताचं लेक्चर पूर्ण समजलं असेल. आपलं या ठिकाणी फर्स्ट चॅप्टर जो आहे लिव्हिंग वर्ल्ड तो त्या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आपला सेकंड चॅप्टर स्टार्ट करणार आहोत.